आज बाजारातून आणलेली आहे मेथीची भाजी. तर मेथीची भाजी घेताना लाल कोर असलेली पानं असतात ती भाजी घ्यायची. पण शक्यतो शहरामध्ये काही अशी भाजी भेटत नाही. टायमिंगला मेथीची भाजी भेटते तेच खूप झालं. तर चला वळूयात मेथीच्या भाजीकडे. चांगली निसून घ्यायची, धुवून घ्यायची, 3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. वाटण बनवलेलं आहे. लसूण घालायचा भरपूर, हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं. तेल थोडं जास्त घातलं तरी चालेल मेथीच्या भाजीसाठी. फोडणीला फक्त जिरं घालायचं. जिरं चांगलं फुलवून द्यायचं आणि नंतर आपल्याला जी मेथीची भाजी आपण चांगली धुवून घेतलेली आहे, 3 ते 4 पाण्याने मेथीची भाजी धुतली तरी चालेल. बऱ्याच वेळा मेथीच्या भाजीला माती असते. पावसाळ्यात तर मेथीची भाजी नाही खाल्ली तरी चालेल. तर चला, हिवाळ्याचे दिवस आहेत. मेथीची भाजी तशी भरपूर भेटते आणि कॅल्शियम देखील भरपूर देते. त्याच्यामुळे त्या सीझनमध्ये ती भाजी जी उपलब्ध असते ती नक्कीच खावी. तर आता मेथीची भाजी हातानेच थोडीशी हलवून घेतली. जे वाटण आपण बनवलेलं आहे, मुठभर शेंगदाणे, भरपूर लसूण घालायचा. 2 जे गड्डे असतात लसणाचे, त्याच्या सगळ्या पाकळ्या घातल्या तरी चालेल. आवडीनुसार तिखट घालायचं. हिरवी मिरची शक्यतो घालायची. तुम्ही बघताय लगेचच पाणी सुटतं मेथीच्या भाजीला. बिलकुल पाणी घातलेलं नाही तरी देखील आपण शेंगदाण्याचं वाटण घातलेलं आहे. भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता जर आपण मेथीच्या भाजीमध्ये जे देठ घेतलेले असतील आणि बऱ्याच वेळा कोवळा देठ असतो, तो देखील मेथीच्या भाजीमध्ये निसताना घ्यायचा आणि ते देठ शिजेपर्यंत मेथीच्या भाजीला चांगलं शिजवून घ्यायचं. शक्यतो मेथीची भाजी कमी हलवायची आणि हलवताना देखील ती कलथ्याच्या चमच्याच्या दांड्याने किंवा लाकडाचा कलथा असेल त्याच्या दांड्याने जरी मिक्स करून घेतली तरी चालेल. तर तुम्ही बघू शकताय मेथीची भाजी चांगली आपली शिजत आलेली आहे. मध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घातलं होतं, जे स्किप झालेलं आहे. खूप कमी मसाले, फक्त लसूण, हिरवी मिरची आणि मीठ. ही भाजी तव्यावरती देखील केली जाते, झटपट होते. दांडे घेतलेले असतील तर मात्र थोडा जास्त वेळ शिजू द्यायची, म्हणजे ते दांडे चांगले शिजले जातात. आता आजची भाजी तयार झालेली आहे. आज आपण चपातीसोबत ही भाजी खाणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आज बाजारातून आणलेली आहे मेथीची भाजी. तर मेथीची भाजी घेताना लाल कोर असलेली पानं असतात ती भाजी घ्यायची. पण शक्यतो शहरामध्ये काही अशी भाजी भेटत नाही. टायमिंगला मेथीची भाजी भेटते तेच खूप झालं. तर चला वळूयात मेथीच्या भाजीकडे. चांगली निसून घ्यायची, धुवून घ्यायची, 3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. वाटण बनवलेलं आहे. लसूण घालायचा भरपूर, हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं. तेल थोडं जास्त घातलं तरी चालेल मेथीच्या भाजीसाठी. फोडणीला फक्त जिरं घालायचं. जिरं चांगलं फुलवून द्यायचं आणि नंतर आपल्याला जी मेथीची भाजी आपण चांगली धुवून घेतलेली आहे, 3 ते 4 पाण्याने मेथीची भाजी धुतली तरी चालेल. बऱ्याच वेळा मेथीच्या भाजीला माती असते. पावसाळ्यात तर मेथीची भाजी नाही खाल्ली तरी चालेल. तर चला, हिवाळ्याचे दिवस आहेत. मेथीची भाजी तशी भरपूर भेटते आणि कॅल्शियम देखील भरपूर देते. त्याच्यामुळे त्या सीझनमध्ये ती भाजी जी उपलब्ध असते ती नक्कीच खावी. तर आता मेथीची भाजी हातानेच थोडीशी हलवून घेतली. जे वाटण आपण बनवलेलं आहे, मुठभर शेंगदाणे, भरपूर लसूण घालायचा. 2 जे गड्डे असतात लसणाचे, त्याच्या सगळ्या पाकळ्या घातल्या तरी चालेल. आवडीनुसार तिखट घालायचं. हिरवी मिरची शक्यतो घालायची. तुम्ही बघताय लगेचच पाणी सुटतं मेथीच्या भाजीला. बिलकुल पाणी घातलेलं नाही तरी देखील आपण शेंगदाण्याचं वाटण घातलेलं आहे. भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता जर आपण मेथीच्या भाजीमध्ये जे देठ घेतलेले असतील आणि बऱ्याच वेळा कोवळा देठ असतो, तो देखील मेथीच्या भाजीमध्ये निसताना घ्यायचा आणि ते देठ शिजेपर्यंत मेथीच्या भाजीला चांगलं शिजवून घ्यायचं. शक्यतो मेथीची भाजी कमी हलवायची आणि हलवताना देखील ती कलथ्याच्या चमच्याच्या दांड्याने किंवा लाकडाचा कलथा असेल त्याच्या दांड्याने जरी मिक्स करून घेतली तरी चालेल. तर तुम्ही बघू शकताय मेथीची भाजी चांगली आपली शिजत आलेली आहे. मध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घातलं होतं, जे स्किप झालेलं आहे. खूप कमी मसाले, फक्त लसूण, हिरवी मिरची आणि मीठ.
ही भाजी तव्यावरती देखील केली जाते, झटपट होते. दांडे घेतलेले असतील तर मात्र थोडा जास्त वेळ शिजू द्यायची, म्हणजे ते दांडे चांगले शिजले जातात. आता आजची भाजी तयार झालेली आहे. आज आपण चपातीसोबत ही भाजी खाणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.